ए अवनी, मग खरंच बोलणार नाही आहेस ना माझ्याशी? त्याने तरीही पुन्हा विचारलं. हां. ती नकारार्थी मान हलवत म्हणाली. बघ हा अवनी. हो ठीक आहे, बघा मी असं आहे म्हणून मुद्दाम नखरे करत आहेस ना? ठीक आहे, एकदा बरा होऊ दे ग मला, मग बघतो मी तुला. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 74. अवनी जी लाजलेली की क्षितिज ही तिच्या चेहऱ्यावर आलेलं ब्लश डोळ्यात साठवत तिलाच पाहत राहिलेला आणि ती मात्र अजूनही खालीच पाहत होती. आणि इतका वेळ तो त्यावर शांतच आणि काहीच बोलत नाहीये पाहून तिनं नजर वर करत त्याच्याकडे पाहिलं तर तो तिलाच न्याहाळत होता. हे पाहून तिच्या चेहऱ्यावर मात्र घाबरट भाव उमटले. तत्क्षणी कुठंतरी गायब होऊन जावं असंच तिला वाटत होतं. हात सोडा ना, आता आराम करा तुम्ही, ती नजर चुकवत म्हणाली. मला आधी सांग, तू अशी मला न भेटता का निघून गेली होतीस अवनी? मी किती मिस केलं माहिती आहे तुला. आणि ती अशी एंगेजमेंट रिंग ही काढून दिलीस ना तू, ते सर्वात जास्ती हर्टिंग होतं. ओ, याचा अर्थ या सगळ्यात ती एंगेजमेंट रिंग हरवली वाटतं. ओ, त्यासाठी आय एम सो सॉरी क्षितिज, पण मलाही नाही आवडलं. तुम्ही एवढी मोठी गोष्ट खोटं बोलला होता. हो मी बोललो, पण का बोललो सांगितलं ना. तू ऐकायलाच तयार नव्हतीस. सांग ना अवनी, तुला आधीपासून माझ्यासाठी फिलिंग्स होते ना, मग तरीही तू ते लपवत होतीस, ते फक्त त्या मंगळासाठी. मग मी काय करायला हवं होतं? कारण तू एकमेव होतीस जिच्या मी प्रेमात पडलेलो आणि तू मला हवी होतीस. एवढं काय सोनं लागलेलं मला? काही असो, ते मला काही माहीत नाही. तरी मी सांगून ठेवते, त्या गोष्टीसाठी माफ केलंच नाहीये मी तुम्हाला. हे तर मी फक्त मॉमच्या सांगण्यावरून इथं आले आहे. सगळं ठीक आहे, पण म्हणून असं खोटं बोलायचं हे मला पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे, म्हणत तिनं तिचा हात सोडवून घेतला. ए अवनी, आता नको ना चिडूस प्लीज, तो म्हणत होता, पण ती किंचित गाल फुगवत त्याच्यापासून बाजूला जाऊन बसलेली. अरे यार अवनी, ए अवनी, तो आवाज देत होता, पण ती जरा बरेच त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. उगाच लटका राग दाखवून चेहरा भरतीकडे वळवलेला तिने. ही अवनी पण ना, एकतर उठता येत नाहीये मला, नाहीतर हिला बरोबर सरळ केलं असतं. तिच्या चेहऱ्यावर असलेला आत्ताचा ॲटिट्यूड पाहून लगेच कळत होतं ती फक्त वरवरचा राग दाखवत होती. ते सगळं मनापासून नसणार, आणि असलं तरी तिला मी मनवलं असतं, पण आता तेही नाही करू शकत आहे मी. ए अवनी, मग खरंच बोलणार नाही आहेस ना माझ्याशी? त्याने तरीही पुन्हा विचारलंच. ती नकारार्थी मान हलवत म्हणाली. बघ हा अवनी. हो ठीक आहे, बघा मी असं आहे म्हणून मुद्दाम नखरे करत आहेस ना? ठीक आहे, एकदा बरा होऊ दे मला, मग बघतो मी तुला. तो म्हणत होता एवढ्यात कधीची डॉक्टरांना भेटायला गेलेली जान्हवी रूममध्ये आली. क्षितिज, अवनी, डॉक्टरांशी बोलून आले मी. उद्या संध्याकाळपर्यंत क्षितिजला डिस्चार्ज मिळून जाईल. अवनी, आजचा दिवस तू हॉस्पिटलमध्ये राहशील क्षितिज सोबत? बरं. आणि हो, आता तू इथं आहेस तर माझं काय काम? काही लागणार नाहीच, पण अवनी काही लागलं तर डायरेक्ट मला कॉल कर, आणि इथेही काही वाटलं तर सरळ ही बेल दाबून द्यायची, नर्स येते. हो मॅम. चला मग मी जाते घरी. उद्या डिस्चार्जच्या प्रोसेससाठी कार्तिक नाही तर आर्यशला पाठवून देईल. ठीक आहे? ठीक आहे मॉम, पण यांच्या जेवणाचं कसं आहे मला सांगा ना. अगं, आज रात्री काय खाऊ घालू शकतात ते सांगणार आहेत डॉक्टर. कालपर्यंत तरी ज्यूसच देत होतो. जेवणाचं काही टेन्शन नाही आहे, हॉस्पिटलकडून जेवण इथं येऊन जाईल. बरं, अवनी म्हणाली आणि जान्हवी जाता जाता क्षितिजकडे गेली. चल येते क्षितिज. आणि म्हटलं आता बायको आली आहे, मग जरा लवकर बरे व्हा म्हणजे झालं. त्याच्या गालावर थोपटत ती म्हणाली तसं तो गालात हसला. अवनी येते ग, तुझं रात्रीचं जेवण पाठवून देईन आर्यश सोबत. हो मॉम, तिने म्हणताच जान्हवी निघून गेली. क्षितिज मात्र आता तिला कसं वाकवायचं याचा विचार करत होता. खोटच का होईना, पण ती बोलत जे नव्हती आणि समोर असून तिला मनवता येईना झालेलं, त्यामुळे त्याला हतबल वाटत होतं. रात्रीच्या राऊंडला डॉक्टर आले तेव्हा तो साधं जेवण म्हणजे वरण भात, दाल राईसची खिचडी असं काही खाऊ शकतो सांगून गेलेले. जेवणही काहीच क्षणात आलं.
अवनीनं आलेलं ते जेवण त्याला उघडून दिलं आणि त्याच्या समोर ठेवलं. जेवून घ्या आता, म्हणत ती त्याचा बेडवर करू लागली. राहू दे, तुला बोलायचं नाहीये ना माझ्याशी, मग मलाही नाही जेवायचं. क्षितिज, उगाच नाटक नका करू हा, तुम्हाला बरं व्हायचंय, लवकर जेवून घ्या. काही गरज नाही, बरं होऊन तरी काय करणार आहे मी, कोणी माझ्यावर प्रेमच करत नाहीये तर. तो असं बोलला तसं तिलाही हसू येऊ लागलेलं, पण तिनं ते दाबलं. आता काहीही बोलताय हा, गप जेवून घ्या बरं, ती म्हणाली. एका बाजूला मान वळवून तो तसाच बसलेला, पण ताटाकडे पाहतही नव्हता. काही क्षण तसेच गेले. अवनीलाच आता लाजिरवाण वाटलं. बरं, जे काय झालंय ते झालं, ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे, त्याचा राग जेवणावर का काढताय? जेवून घ्या ना क्षितिज. आणि कसं जेवायचं मी, भूक तर खूप लागली आहे. पण जाऊ दे, तो जरा तोंड फुगवून बोलला, कारण तिच्या अजूनही लक्षात आलं नव्हतं त्याच्या उजव्या हाताला प्लास्टर आहे. पण काय काय झालं आता, तुला दिसत नाही ना माझ्या उजव्या हाताला प्लास्टर आहे? सोड, सगळं प्रेम संपलंय आता, तो असा म्हणाला. आणि आता कुठं तिच्या लक्षात तिची चूक आली. दातावर दात घट्ट करत तिनं हलकत स्वतःच्या डोक्यात मारलं. अरे यार, अशी कशी विसरले मी, म्हणत ओके, आय एम सॉरी. बरं, मी भरवू का, तिनं शेजारी बसत विचारलं. नको, तुझ्याकडून तर अजिबात नाही खायचं मला, ओठांचा पाऊट करत तो भलतीकडे पाहत म्हणाला. तोही तर त्याच्या गालात तिच्या या विचारण्यावर आलेलं हसू लपवत होता आणि तिलाही त्याच्या अशा वागण्याचं हसू आलेलं. तिनं मात्र मुकाट्याने त्याची प्लेट हातात घेतली. आता खा बरं पटकन, गार होत आहे जेवण, म्हणत तिनं स्पून भरून त्याच्यासमोर केला. नाही बोललो ना, नाही जेवायचं मला. क्षितिज अजूनही चेहरा तिच्यापासून लपवत दुसरीकडे पाहत बोलत होता. क्षितिज, थंड होतंय हो जेवण, मस्करी नको हा आता, इकडं बघा बरं, म्हणत तिनं त्याचा चेहरा अखेर आता सरळ त्याची हनुवटी वळवत स्वतःकडे वळवून घेतला, जे की त्याला अगदीच अनपेक्षित होतं. आणि त्या क्षणाला दोघांची नजरानजर झाली. सुरुवातीला दोघंही गंभीरपणे एकमेकांकडे पाहत होते, निदान तशी ॲक्टिंगच करत होते. आणि एक क्षणाला दोघांच्याही चेहऱ्यावर खुदकन हसू फुटलं. घ्या आता पटकन, किती ते नाटक करावं एखाद्याने, कळतं हा मला सगळं, म्हणत तिनं त्याला अखेर घास भरवला आणि त्यानंही तो प्रेमाने खाल्ला. तू करू शकतेस नाटक, मग मी का नाही करावं? बरं, बस झालं आता, खाऊन घ्या बरं पटकन, म्हणत ती दुसरा घास भरवू पाहणार तर तो तिला पुन्हा नजरेत भरून घेण्यात हरवलेला. अहो घ्या ना. अवनी, तू ना आज खरंच खूप गोड दिसते आहेस, त्यात हे मंगळसूत्र घातलंयस, आज अगदी आपण खरंच नवरा बायको असल्यासारखं वाटतंय यार. आय एम फिलिंग इट. एकाएकी डावा हात तिच्या कमरेत घालून त्याने तिला किंचित स्वतःकडे खेचलेलं. तिनं मात्र हातातली प्लेट कशीबशी सावरली. अहो काय करताय, सांडलं असतं आत्ता जेवण, आणि आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, गप जेवण करा बघू. त्याचा हात बाजूला करत ती नीट बसली आणि तिनं आता मात्र खाली पाहतच भरलेला स्पून त्याच्या समोर केला, जो की भलतीकडेच गेलेला तिचं लक्षच नव्हतं. अवनी, जरा वर बघून भरवलंस तर कळेल नेमकं कशी भरवतेस तू मला, म्हणत त्याने तिचा हात पकडत स्वतःकडे ओढून घास घेतला. मग काय, कसले चाळे चाललेत तुमचे, गप जेवता नाही का येत, आता अगदी शांत बसायचे हा, काही मस्ती वगैरे नाही. तिनं त्याला उगाच सज्जड दम भरला. तेव्हा कुठं तो शांत बसला, पण नजर मात्र तिच्यावरून हलत नव्हती त्याची. त्यात ती अशी समोर बसलेली जेवण भरवत होती. त्याला एक क्षणाला असा ॲक्सिडेंट होऊन गेलाय ते चांगलंच वाटत होतं, नाहीतर हा क्षण त्याला असा अनुभवायला इतक्या लवकर मिळालाच नसता. तिनं तसंच जेवण भरवलं. आता ती उठणार हे मात्र त्याला नको वाटत होतं. जेवण झाल्यावर जेवणाची त्याची प्लेट बाजूला ठेवून ती हात धुवून आली. आता तिला काहीतरी करून आपल्या जवळ बोलवावं या विचाराने त्याने तिला जवळ बोलावलं. अवनी, ऐक ना. काय झालं, काही हवंय का, तू इकडं तर ये. अहो काय, म्हणत ती त्याच्या जवळ मघासारखी येऊन बसली. तसं त्यांनी तिचा हात पकडला. अवनी, ऐक ना, म्हणजे जेवण तर झालं आहे, पण काय, पाणी हवं आहे का, का काही वाटतंय, मळमळतंय का तुम्हाला, डॉक्टरांना बोलावू का? अगं काय बोलते आहेस, असं काही नाही आहे, पण काय आहे ते आज मला जेवणानंतर जरा स्वीट खावं वाटतंय. हो का, स्वीट, पण आता कुठून आणणार मी स्वीट,
मी एक काम करू का, खाली मेडिकलमधून चॉकलेट घेऊन येऊ का? पण चालेल ना स्वीट खाल्लं तर? का विचारून येऊ डॉक्टरांनाच? तिला त्याचा बोलण्याचा वेगळा अर्थ कळालाच नव्हता. ती उठू पाहणार तर त्याने तिचा हात सोडलाच नाही. ग वेडीस का, त्यांना कशाला विचारायला निघालीस? आणि तसंही चॉकलेट नको आहे मला. तो खूप हसत म्हणाला. अहो हसायला काय झालं एवढं? बरं मी माझ्या पर्समध्ये एका पाहते. अवनी, माझ्या म्हणण्याचा अर्थ, हो मेनू इश्क तेरा ले टूबा. सॉरी, मी डिस्टर्ब केलं असेल तर. त्या दोघांना जवळ बसलेलं पाहून आत गाणं गुणगुणत आलेला आर्यशने एकदम स्वतःला ब्रेक लावलेला. अहो भाऊजी, असं काही नाही, या ना म्हणत अवनी लागलीच तिथून उठली. ओ मग ठीक आहे. आणि वहिनी, हा तुझ्यासाठी डबा पाठवला आहे मॉमने. आणि हो, मॉमनं सांगितलंय की मंजिरीला विल्यम घरी घेऊन आलाय, सो तिची काळजी करू नकोस. घरी म्हणजे? अगं म्हणजे आपल्या घरी. ओ अच्छा, बरं बरं, तू जेवून घे, तोपर्यंत मी ब्रोसोबत गप्पा मारतो. ब्रो, मग आता बरं आहेस ना तू? हो, तू सांग, ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना? हो, एव्हरीथिंग इज ऑल राईट. त्या दोघांचं बोलणं चालू झालेलं. मग अवनी साईडला येऊन डबा खोलू लागली. जेवणासाठी पहिला घास तोंडात घेणार एवढ्यात तिला आठवलं त्याला मघाशी स्वीट खाऊ वाटत होतं. अहो भाऊजी, एक काम कराल का, इथं खालून दुकानातून स्वीट आणाल का? ती एकदम आर्यशला बोलली तसं क्षितिजने तोंड लपवत मान वळवली आणि अस्वस्थतेत डोक्यावर तर्जनी घासू लागला. हो आणतो, पण स्वीट कशासाठी? मी समजलो नाही. तो वळून अवनीकडे पाहत विचारत होता आणि त्या क्षणाला क्षितिजला एवढं ओशाळल्यासारखं झालेलं की बस, आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. बघूया क्षितिजच्या बोलण्याचा अर्थ अवनीच्या लक्षात कधी येतोय. त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.